शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण टोमॅटो लागवडीचं तंत्रज्ञान याविषयीचा अनुभव जाणून घेणार आहोत, मार्गदर्शन घेणार आहोत. मुक्काम पोस्ट खांडगाव, तालुका संगमनेर इथले प्रगतिशील शेतकरी संदीप गौराम गुंजाळ यांच्याकडून. संदीपजी नमस्कार, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. टोमॅटो हे आपल्या आहारातले खरंच खूप महत्वाचा असा घटक आहे. टोमॅटोपासून अनेक पौष्टिक घटक आपल्याला मिळत असतात. आपण साधारण टोमॅटोची शेती कधीपासून करतो, टोमॅटो लागवडीचा आपला अनुभव कसा आहे, काय सांगाल? नमस्कार सर. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. टोमॅटो हा जीवनातील मुख्य घटक आहे. कारण तुम्ही बघितलं असेल मागच्या वर्षी टोमॅटो पिकाने देशभरात चर्चा झाली. विविध माध्यमांतून, विविध मीडियाच्या माध्यमांतून आपण टीव्हीवरती टोमॅटोच्या बातम्या पाहिल्या असतील. हा असा एक भाजीतील एक महत्वाचा घटक हा टोमॅटो ठरलेला आहे. टोमॅटो पीक हे अगदी भाजीपाल्यामध्ये पैसे कमवून देणारं एक महत्वाचं पीक आहे. पण त्या प्रकारे त्याच्यामध्ये त्या पद्धतीने त्यात रिस्क पण त्या मालामध्ये तेवढ्याच आहे. निश्चितच. म्हणजे टोमॅटोसाठी बाजारभाव जरी चांगले असले, चांगले मिळत असले, आर्थिक नफा होत असला तरी टोमॅटोचं उत्पादन घेणं तेवढं काही सोपं नाही. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचा राबता आपल्याला ठेवावा लागतो, अनेक प्रकारे टोमॅटो पिकाची काळजी घ्यावी लागते. सुरुवातीला टोमॅटो पिकासाठी म्हणून जर शेतकरी बांधवांना टोमॅटोचं उत्पादन घ्यायचं असेल तर त्यांनी जमीन कशा पद्धतीची निवडावी, लागवडीसाठीचा हवामान हंगाम कोणता निवडावा, तर याविषयी आपण सुरुवातीला काय सांगाल? टोमॅटोचं पीक असं जसा देश तसा वेश, ज्या ठिकाणी हंगाम आहे, ज्या ठिकाणी वातावरण आहे तशी म्हणजे थंडीच्या वातावरणामध्ये थंडीचे टोमॅटोच्या व्हरायटी आहे, उन्हाळी याच्यात उन्हाळी व्हरायटी आहे, पावसाळी याच्यात पावसाळी व्हरायटी आहे. आणि ह्या दृष्टीने ज्या भाग जो आगार आहे तो पानकळी आहे तर तिथं पानकळी होतात. आमच्याकडे जे आहे फेब्रुवारीमध्ये लागवड होतात उन्हाळ्यामध्ये, त्यावेळेस आम्ही फेब्रुवारीमध्ये लागवड करत असतो. आपल्या नगर जिल्ह्याचा जर हवामानाचा विचार केला तर आपल्याकडे कोणत्या जाती यशस्वीपणे उत्पादन देऊ शकतात आपल्याला? आपण कोणत्या जातींची निवड करतो, काय सांगाल? नगर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर साधारणतः जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ह्या 3 महिन्यामध्ये प्रामुख्याने लागवडी केल्या जातात. याच्यामध्ये टोमॅटोचे एक नवनवीन व्हरायटी सिजंटा असन, सेमिनीज असन, ह्या कंपनी नन्नम्स असन, ह्या कंपनीने खूप छान व्हरायटी दिलेल्या आहेत. त्यात तुम्ही देशी सिजनमध्ये बघाल तर साहू, त्याच्या पुढील एक आले सिजंटाचे भाऊ, एक खूप छान फळ वगैरे छान आहे, साईज छान आहे, व्यापाऱ्यांची मागणी पण भरपूर आहे. त्याच्यानंतर विरांग असल, 6242 असल, 1057 असल, आणि एक नन्नमचं एक नवीन आलंय, ते एक चॅम्प म्हणून एक व्हरायटी आहे, ती एक चांगली. म्हणजे व्हरायटी भरपूर आल्या आहेत. पण फेब्रुवारी जानेवारीमध्ये त्याचे एक नर्सरी किंवा कंपनीचे जे हे असतील त्यांना विचारून शेतकऱ्यांनी निवड करावी. लागवडी आधी आपल्याला आपल्या शेताची तयारी करावी लागते, जमिनीची तयारी करावी लागते, पूर्व मशागत त्याच्यासाठी करावी लागते, काय सांगाल? सध्या हायब्रिडमध्ये खूप छान जाती आलेल्या आहे, ॲव्हरेज पण भरपूर मिळते. मग ह्या ॲव्हरेज भरपूरसाठी काय करायला पाहिजे? माझा स्वतःचा अनुभव मी सांगतो. लागवड केल्यानंतर काम करण्यापेक्षा मी लागवड करण्याच्या अगोदर जमिनीमध्ये काम करतो. जमिनीची ताकद जर चांगली असेल तर नक्कीच ॲव्हरेज चांगलं भेटतं. सर्वात प्रामुख्याने आपण सेंद्रिय याच्यामध्ये जास्त भर देतो आणि त्याच्यानंतर रासायनिक. सेंद्रियमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा बेडमध्ये आपण शेणखत भरून घेतो. एकरी 4 असेल, 5 असेल, 6 टेलर आपण 4 चाकी एवढं बेडमध्ये शेणखत भरून घ्यायचं. त्याच्यात कुजण्यासाठी रासायनिक खतं वापरायची आणि बेड पहिला भरून घ्यायचा. बेड जर सशक्त आणि हेल्दी असेल, तुमचा ताकदवान बलवान जर असेल तर नक्कीच तुमच्या व्हरायटीचं ॲव्हरेज पण आणि उत्पन्न पण चांगलं निघतं आणि रोगप्रतिकार क्षमता झाडाची पण वाढून जाते. नक्कीच. जर आपल्याला चांगल्या गुणवत्तेचं उत्पादन घ्यायचं असेल आणि तेवढं सशक्त जर पीक करायचं असेल तर त्याच्यासाठी प्राथमिक आपल्याला जमिनीची तयारी करावी लागते. साधारण रोपांची निवड आपण शेतकऱ्यांनी रोपं आपल्याकडे तयार करावीत का नर्सरीतून आणणं जास्त फायदेशीर असतं? लागवड कशा पद्धतीने करावी? 2 रोपांमध्ये 2 ओळींमध्ये अंतर किती ठेवावं, काय सांगाल? रोप आपण घरी केलं तर चांगलंच आहे, फायदा होईल त्याच्यामध्ये. पण घरी केल्यानंतर काय होतं, ज्यावेळेस आपण शेत तयार करतो आणि घरचं रोप याच्यामध्ये ताळमेळ बसत नाही. कदाचित रोप लवकर तयार होतं, मॅच्युअर होतं आणि आपला प्लॉट तयार नाही राहत. त्याच्यामुळं नर्सरीत रोप करणं योग्य राहतं आणि नर्सरीमध्ये देखभाल केली जाते. वेगवेगळ्या प्रकारची औषधं काय असेल त्याची काळजी घेऊन रोप आपल्या जवळपासची जी नर्सरी असेल त्याच्यामध्ये जर टाकलं तर आपल्याला ज्यावेळेस आपला प्लॉट तयार होईल त्यावेळेस आपण आदल्या दिवशी ऑर्डर करून आपण ते घेऊ शकतो. लागवडीसाठी मी 5 फूट अंतर 2 ओळींमध्ये वापरतो. 5 बाय 1.5. जर व्हरायटी चांगली असेल, अजून ताकदवान असेल तर 5 बाय 2 व्हरायटीवर डिपेंड राहतं. पण 5 फूट हे अंतर 2 ओळींमध्ये ठेवतो. 2 झाडांमधलं अंतर व्हरायटीनुसार आपण कमी जास्त करत असतो. टोमॅटो पिकाची लागण झाल्यानंतर त्याच्यासाठीचं रासायनिक खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, त्याच्यानंतर टोमॅटोची बांधणी काही प्रमाणामध्ये करावी लागते. तर मग ह्या गोष्टी आहेत तर ह्या आपण कशा पद्धतीने करतो, काय करणं गरजेचं आहे?
मी टोमॅटो लावल्यानंतर ज्या दिवशी लागवड होते त्याच्यानंतर लागवडीच्या दिवशी आदल्या दिवशी पूर्ण पाणी देतो, एक 12 तास, आणि लागवड होईस्तोवर काय 2 तासात लागवड होईल तोपर्यंत पाणी देतो. आणि जेव्हा लागवड होती त्यावेळेस पाणी पूर्ण बंद करतो. 15 दिवस पाणी बंद ठेवतो. पूर्ण 15 दिवस त्याला पाणी देत नाही, कारण आदल्या दिवशी मी भरपूर पाणी दिलेलं असतं. आणि 15 दिवसामध्ये 3-3 दिवसाच्या अंतरावर चूळ भरणे, जी ड्रिचिंगचा प्रकार म्हणतो आपण, चूळ भरणे, त्याच्यामध्ये एनपीके द्यायचं असेल किंवा ह्युमिक असेल, बुरशीनाशक असेल किंवा कोणतं एनपीके जर त्याच्यामध्ये टाकलं, काहीतरी कारण खत टाकून आपण ती 3-4 एक 5 ड्रिचिंग त्या 15 दिवसात करत असतो. आणि त्या 15 दिवसामध्ये एकदम वरच्या आपण जे वरचं जे पाणी म्हणतो, वरचे छोटे छोटे डोस देऊन, आणि झाड पण एक 15 दिवसामध्ये एकदम हेल्दी होतं. एक 15 दिवस झाल्यानंतर आपल्याला कारवी असेल, तार असेल, याच्या साह्याने ते स्ट्रक्चर उभं करायला लागतं. स्ट्रक्चर उभं केल्यानंतर 15 ते 20 दिवसाच्या झाडामध्ये त्याला फुटवा वगैरे, कुणी वगैरे फुटून झाड एकदम सशक्त आणि डेव्हलप होतं. सर्वांगीण झाडाची वाढ सुरुवात एक 15 दिवसापासून होते. आणि त्याच्यानंतर मग त्याला सपोर्टची गरज असते. त्यावेळेस 15 दिवसाच्या नंतर 15 ते 20 दिवसानंतर एक सुतळीच्या साह्याने आपण त्याला सपोर्ट देतो, जेणेकरून वारा वावदान नैसर्गिक आपत्ती आली अचानक तर त्याने काही होऊ नये, यामुळे झाड कलू नये किंवा मोडू नये यासाठी आपण एक सुतळी देतो, एक सुतळीचा आधार देतो. आणि त्यानंतर मग 20-25 दिवसानंतर आपल्या रेग्युलर त्याच्या 3-4 बांधण्या होत राहतात. या पिकासाठीचं रोग आणि कीड नियंत्रण सुद्धा राखणं गरजेचं आहे. याच्यावरती किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा होत असतो. तर मग कोणते कोणते साधारण किडी रोग याच्यावरती येतात आणि मग व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करतो? भाजीपाला म्हणलं तर कीड रोग हे आलेच. बुरशीनाशक असन, कीटकनाशक असन, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागत असतात. त्याच्यामुळे वातावरण ज्यावेळेस चेंज होतं त्यावेळेस हे सेन्सिटिव्ह पीक असल्यामुळे त्याला क्लायमेट ज्यावेळेस बदल होतो त्यावेळेस ते चालत नाही. मग त्यावेळेस आपल्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून 2 दिवस अगोदर वातावरणाचा एक हवामान तज्ञांचा चांगला अभ्यास करून 2 दिवसात जर वातावरण चेंज होत असेल, आभाळाचा असू, पावसाचा असू, धुक्याचा असू, हवामानाचा अंदाज 2 दिवस अगोदरच घेऊन अगोदरच प्रिव्हेंटिव्ह त्याला फवारे मारल्यानंतर कीटकनाशक असू किंवा अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, ह्या दरम्यान कीटकांचा प्रादुर्भाव होतो त्यावेळेस 2 दिवस अगोदरच किंवा त्या दिवशी एकदम ऍक्टिव्ह राहून आपण स्प्रे जर घेतले तर काही अडचण येत नाही असं मला वाटतं. अनुभवानी या शेती पिकामध्ये करतच खूप विकसित झालेलं आहे. आपण आपलं फवारणीचं एक स्ट्रक्चर बनवून घेतलेलं आहे. अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, या दरम्यान आपण त्याच्यावरती फवारणी करून आधीच प्रिव्हेंटिव्ह मेजर्स करून ठेवतो, जेणेकरून जास्त प्रमाणात कुठला प्रादुर्भाव आपल्या पिकाला होणार नाही. साधारण टोमॅटो पिकाचं उत्पादन कधी चालू होतं? टोमॅटो आपल्या काढणीसाठी म्हणून पक्व झालेला आहे किंवा काढणीस योग्य झालेला आहे, त्याचे काय लक्षणं आहेत आणि मग काढणी कशा पद्धतीने करावी लागते? आणि बाजाराच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर मार्केटच्या दृष्टीने मग विक्री व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं लागतं, काय सांगाल आपण? काढणीचा जो वेळ जर कालावधी तुम्ही म्हटला तर ती सगळं व्हरायटीवर डिपेंड असतं. काही व्हरायटी 60 दिवसात चालवतात, काही 65, 70, 75 अशा व्हरायटीवर असतं. 65-70 दिवसामध्ये जर हार्वेस्टिंगला प्लॉट आला तर समजा आम्ही काय करतो त्यावेळेस व्यापारी कुठून पाहिजे, कुठले लांबचं मार्केट असेल, जवळचं मार्केट असेल. मग जर लांबचं मार्केट असेल तर जे पाडाचा टोमॅटो म्हणतो त्याला टिक पडलेली असते थोडीशी येलो साईजची, तो 4-5 दिवसामध्ये एक्सपोर्टला जाऊन तो तिकडे पक्व होतो. पण जर जवळच्या मंडीला जर मार्केटची डिमांड असली तर मग झाडावरती लाल होऊन तो माल देतो. म्हणजे जसं ते सगळं डिमांडवर असतं, कुठून डिमांड येते आपल्याला मालाची त्याच्यावर डिमांड असतं आणि समोरच्याकडून ऑर्डर आली की तशी आपण ती पास करतो. एखाद्या व्यापाऱ्याला देठासह माल लागत असेल तर देठासह देतो, काहींना बिगर देठाचं तर बिगर देठाचं, असं जसं पुढून जशी ऑर्डर असेल त्या पद्धतीने आपण माल तयार करून देत असतो. साधारण 1 एकर टोमॅटो लागवडीसाठी आपल्याला खर्च किती येतो आणि अंदाजे, आता बाजारभाव तर रोजचे बदलत असतात, पण अंदाजे 1 एकर टोमॅटो लागवडीपासून आपल्याला शेतकरी बांधवांना किती उत्पन्न मिळू शकतं, काय सांगाल? टोमॅटोसाठी खर्च जर बघायचा ठरला तर तुम्ही सुरुवातीपासून जर बघितलं तर मल्चिंगच्या आतमध्ये तुम्हाला पहिल्यांदा मी सांगितलं बेसल डोस जे शेणखत, याच्यामध्ये 20 ते 25 हजार रुपये खर्च येऊन जातो. त्याच्यामध्ये मल्चिंग पेपर लागेल, तो 20-25 हजारचा मल्चिंग पेपर लागतो. रोप एक 7 ते 8 हजार रुपये एकरी लागतात, तिथं तुम्हाला 10 ते 12 हजार खर्च येतो. ड्रीप जर घरचा असेल तर तो खर्च वाचतो किंवा मग सुतळी, पुढं तारकाठी असा सगळा खर्च करता एक 70-80 हजार रुपये खर्च हा होऊन जातो. त्यात स्प्रे असेल, म्हणजे टोमॅटोचं पीक हा तुम्हाला किती जरी कमी खर्च म्हणला तुम्हाला 1 लाखापर्यंत नेऊन ठेवतं. उत्पन्नाच्या जर बाबतीत म्हटलं तर मग गणित नाहीये, कारण जर बाजारभाव जर भेटले तर कुठपर्यंत पण नेऊन ठेवतं. तुमचे एकरी उत्पन्न तुम्हाला 10 लाखापर्यंत होतं, नाही तर मग बाजारभाव जर पडले तर नसले तर कमीत कमी खर्च काढून द्यायची ह्या पिकामध्ये ताकद आहे. ॲव्हरेज जर आपण काढलं तर टोमॅटोचं ॲव्हरेज जर अंदाजे बघितलं तर मी स्वतः 4000 कॅरेट 20 किलोच्या म्हणजे 80 टनापर्यंत ॲव्हरेज मी टोमॅटोचं काढतो. नक्कीच, म्हणजे 1 एकर क्षेत्रामध्ये आपण 80 टनापर्यंत उत्पन्न याच्यामध्ये निघू शकतं जर उत्तम व्यवस्थापन आणि अभ्यासपूर्ण शेती जर केली तर. शेतकरी बंधू भगिनींनो, टोमॅटो लागवडीविषयी निश्चितच आपल्याला अधिकचं मार्गदर्शन गुंजाळजींकडून हवं असणार आहे. त्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे 80 07 48 98 27. पुन्हा एकदा
800748 संदीपजी, आकाशवाणीच्या माध्यमातून आपण शेतकरी बंधूंना टोमॅटो लागवड तंत्रज्ञान याविषयी जे मार्गदर्शन केलं, आपला अनुभव सांगितला, त्यासाठी आकाशवाणी अहमदनगर केंद्र आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद. धन्यवाद सर.